नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, फ्री शौचालय योजना 2024 घरी बसल्या मोबाईलमधून तुम्ही अर्ज करू शकतात। कशा प्रकारे अर्ज करायचा आहे, काय आहे योजना, सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी। चला आता व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, फ्री टॉयलेट योजना 2024 ही योजना केंद्र सरकारच्या वतीने देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे। यामध्ये फ्री शौचालय योजना अंतर्गत प्रत्येक घरात शौचालय बांधणे या योजनेचे उद्दिष्ट आहे। तसेच लोकांच्या स्वच्छता आणि आरोग्याला चालना देणे ही या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे। या सर्व ग्रामीण भागातील कुटुंबियांना 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत शौचालय उपलब्ध करून देण्याचा उद्दिष्ट सरकारकडून सुरुवातीला ठेवण्यात आला होता। या मोहिमेत सुरुवातीला खूप सारा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता केंद्र सरकारने चक्क देशभरात 10.9 कोटी घरांमध्ये शौचालय बांधण्यात येणार आहेत। मित्रांनो, योजनेचं नाव आहे फ्री शौचालय योजना। योजना कुठल्या सरकारनं सुरू केलं आहे तर केंद्र सरकारकडून ही योजना राबवली जात आहे। या योजनेचा लाभ म्हणजे तुम्हाला 12,000 रुपयापर्यंत मदत दिली जात आहे। योजनेचा विभाग जो आहे तो ग्राम विकास विभाग आहे। लाभार्थी आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबीय। उद्दिष्ट गरीब लोकांना मोफत शौचालय सुविधा देणे। तसेच अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे तुम्ही अर्ज इथे करू शकतात। आणि अधिकृत वेबसाईट जी आहे ती आहे स्वच्छ भारत मिशन। या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही अर्ज करू शकतात। या योजनेसाठी पात्रता काय आहे पहा। या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणं गरजेचं आहे। म्हणजे फक्त महाराष्ट्र राज्यातील जे लोक आहेत त्यांनाच ह्या योजनेचा लाभ घेता येतो। त्याचबरोबर योजनेच्या अटी काय आहेत पहा। महाराष्ट्र राज्यातील कुटुंब फ्री योजना शौचालय लाभ मिळेल। महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबांना फ्री शौचालय योजनेचा लाभ दिला जाणार नाही। म्हणजे जे बाहेर महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील जे लोक आहेत त्यांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। मित्रांनो, यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र पाहून घ्या। सदरील व्यक्तीचे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, पत्त्याचा पुरावा म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा तुमचं रहिवासी असल्याचा पुरावा लागणार आहे। त्याचबरोबर वयाचा पुरावा। वयाचा पुरावा आहे तुम्ही मतदान कार्ड किंवा आधार कार्डच्या आधारे सुद्धा देऊ शकतात। त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी। मित्रांनो, ईमेल आय डी ऑप्शनमध्ये आहे, नसेल तर तरी चालतंय, असेल तरी तुम्ही ते देऊ शकतात। हे आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे फ्री शौचालय योजनेसाठी। मित्रांनो, आता पाहूया यासाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे तुम्हाला मोबाईलमधून करायचा आहे। पहा, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे आणि तिथे सर्च करायचं आहे स्वच्छ भारत मिशन। अशा प्रकारे तुम्ही टाईप केल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या डिस्प्लेवरती एक अशा प्रकारे 2 साईट ओपन होऊन जातील। इथे तुम्ही पाहू शकता लॉग इन आणि रजिस्ट्रेशन। मित्रांनो, तुम्ही रजिस्ट्रेशन करूनही फॉर्म भरू शकता किंवा लॉग इन करूनही फॉर्म भरू शकता। आपण सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घेणार आहोत। त्यासाठी रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि गेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे आधार लिंक असेल त्यावरती एक OTP सेंड होईल। तो OTP तुम्हाला इथे इंटर OTP मध्ये टाकायचा आहे आणि खाली दिलेला सिक्युरिटी कोड जसा तसा टाकून साइन इन करून घ्यायचं आहे। किंवा मित्रांनो, तुम्ही जर लॉग इनवरती क्लिक केलं तर तुमच्या मोबाईलवरती एक अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। यामध्ये पहा, इथेही तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। गेट OTP बटनावरती क्लिक करायचं आहे। मोबाईलवरती OTP आल्यानंतर OTP इथे टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारे लॉग इन करू शकता। रजिस्ट्रेशन करूनही करू शकता किंवा लॉग इन करूनही करू शकता। तसेच मित्रांनो, तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी आणि तुमचा पासवर्ड किंवा तुमचा मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून साइन इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर तुमचा जुना पासवर्ड जो आहे तो तुम्ही ऑप्शनमधून बदलू शकता आणि नवीन पासवर्ड तयार करून टाकू शकता। म्हणजे सिक्युरिटीसाठी तुम्हाला ते प्रॉब्लेम येणार नाही। मित्रांनो, त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक नवीन पेज ओपन होईल। त्या पेजमध्ये तुम्हाला न्यू ॲप्लिकेशन हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती अर्जामध्ये भरायची आहे। यामध्ये पहा, तुमचं संपूर्ण नाव अचूक भरायचं आहे। जसं आधार कार्डवरती आहे तसं नाव तुम्हाला भरायचं आहे। त्यानंतर तुमचा पत्ता, बँक खात्याचे संपूर्ण डिटेल, तुमचं कोणत्या बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेचा अकाउंट नंबर, IFSC कोड न चुकता व्यवस्थित भरायचा आहे। त्यानंतर अप्लाय या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे।
मित्रांनो, खूप सोपी पद्धत आहे, एक नॉर्मल पद्धत आहे तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी। अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकता। आता जाणून घेऊया ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन कशा प्रकारे करता येणार आहे। मित्रांनो, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जो ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज केला आहे तशाच प्रकारे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। यामध्ये तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत किंवा जवळील CSC सेंटरवरून फ्री शौचालय योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे आणि त्या फॉर्ममध्ये तुम्ही जशी माहिती ऑनलाईन भरली तशीच माहिती तुम्हाला इथे भरायची आहे। मित्रांनो, जसं आधारवरती नाव आहे तसंच नाव टाकायचं आहे, म्हणजे व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येत नाही। आणि संबंधित जेवढे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहेत, आधार कार्ड, तुमचं नंतर रहिवासी उत्पन्नाचा दाखला, सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या फॉर्मसोबत जोडून द्यायचे आहेत। फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर, डॉक्युमेंट्स व्यवस्थित लावल्यानंतर हा फॉर्म तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करायचा आहे। तुमच्या कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर तुम्ही जर ह्या योजनेसाठी योग्य असाल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ नक्कीच मिळून जातो मित्रांनो। म्हणजे तुम्हाला तुमच्या DBT प्रणालीद्वारे अकाउंटवरती 12,000 रुपयापर्यंत मदत मिळून जाते। मित्रांनो, ही होती अपडेट फ्री शौचालय योजनेबद्दल। दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि मित्रांनो, तुमचे या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात, आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू। धन्यवाद मित्रांनो।